हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत हेल्दी अशी हाय प्रोटीन हाय फायबरची रेसिपी. आज आपण बघणार आहोत मसूर डाळचे अप्पे. आता हाय प्रोटीन बोलले मी मसूर डाळीसाठी, हाय फायबर कारण आपण ह्याच्यामध्ये व्हेजीस सुद्धा ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे हे अप्पे अजूनच हेल्दी होतील. चला तर मग बघूया आपण ह्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे. इथे मी एक मोठी वाटी मसूर डाळ भिजवून घेतली होती, म्हणजे स्वच्छ धुवून तिला 1 ते 2 तास इतका वेळ भिजत ठेवायची, म्हणजे ती छान फुलते. त्याचबरोबर गाजर, कोबी, कांदा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळे व्हेजीस घ्यायचे. शिमला मिरचीही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता सगळ्यात पहिले आपण मसूर डाळ वाटून घेऊया. मसूर डाळ वाटताना मी त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, जिरा असं घालून छानपैकी वाटून घेणार आहे. मग हे वाटलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये व्हेजीज ॲड करून घालणार आहोत. आता इथे मी गाजर कापून घालते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही खिसूनही घालू शकता. आता कोबी, गाजर, कांदा, कोथिंबीर हे सगळं छानपैकी मी बारीक कापून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेजीज ॲड करू शकता. आता ह्या व्हेजिटेबलमुळे ह्याची फायबर लेवलही वाढते आणि हे अजूनच हेल्दी बनतात. डाईट करण्यासाठी लो कॅलरीज, लो ऑइल, म्हणजे त्याच्यामध्ये फॅट लेवल आपण फक्त त्याच्या ड्रेसिंगसाठीच, म्हणजे जरासं चिटकू नये पॅनला म्हणून ब्रश करणार आहोत. तेल इतकंच तेल त्याच्यामध्ये वापरणार आहोत. इथे माझ्या ऑलमोस्ट सगळ्या व्हेजिटेबल कापून झालेल्या आहेत. आता ते आपण डाळीच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल इतका तुमच्या आवडीनुसार मसाला घालू शकता. मी इथे 1 चमचा इतकाच मसाला घातलेला आहे. मीठ घातलेलं आहे, चाट मसाला घातलेला आहे. वाटताना आपण त्याच्यामध्ये जिरं घातलेलं होतं, अद्रक लसूणही घातलेला होता, मिरची घातलेली होती. त्याच्यामुळे मसाला घालताना अगदी बेताचाच घालावा, नाहीतर रेसिपी आपली तिखट होईल आणि लहान मुलांनाही खायला त्रास. आता मी लहान मुलं खातील म्हणूनच ह्याच्यामध्ये कमी मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीची लेवल वाढवू शकता. अशा प्रकारे सगळ्या व्हेजिटेबल ॲड करून आपण हे डाळीचं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत आणि मग अप्पे पात्र गॅसवर गरम करून त्याच्यामध्ये एक अप्पे चमच्याच्या साहाय्याने घालून घेणार आहोत. बघा मी पुढची रेसिपी कशी करते.
अशा प्रकारे आप्पे एका बाजूने शिजले की त्याला पलटून घेऊन चमच्याच्या साहाय्याने दाबून दुसऱ्या बाजूनेही त्याला चांगला शेप देणार आहोत, जेणेकरून आप्प्यांना छान शेपही येईल आणि दुसऱ्या बाजूने आप्पे खूप छान प्रकारे खरपूस असे शिजतील. अशा प्रकारे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण आप्पे दोन्ही बाजूनी छान शिजवून घेणार आहोत. जर तुम्ही डाएट करत असाल किंवा डाएट कॉन्शियस असाल तर ही रेसिपी नक्की तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड करा. तुम्हाला ह्या रेसिपीमुळे नक्की फायदे होतील आणि ही रेसिपी खायलाही खूप चविष्ट लागते. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.